ते सध्या न्याय तुमच्या मी ते अशोक साबळे दादाचं जावई हां सावतर जावई त्यांना 2 मुलं म्हणतात ना. काही कामाची नाही ते त्याच 2 पोर. तुम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलात, काय मागणी आहे तुमची, काय नाव तुमचं? माझं नाव विजय रामदेव गायकवाड, राहणार जाळीचायो, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. पारत पोलीस स्टेशन यांच्या विरोधात माझी तक्रार आहे. पारत पोलीस स्टेशन यांनी माझ्या घरी येऊन माझ्या मुलाला घेऊन गेले, फिंगरसाठी नेतो म्हणून, आणि मला मुलाला घेण्यासाठी पारतला बोलवलं. पारतला गेलो असताना 2-4 तासानंतर माने साहेब बाहेर आले आणि नेमाने साहेबाला म्हणतात, या विजय गायकवाडला खोट्या आपली ते मेडिकलची चोरी झालेली, त्याच्या याच्यामध्ये याला आतमध्ये घ्या असं म्हणत त्यांनी मला आतमध्ये नेलं, मारहाण केली आणि हा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करण्याचा प्रयत्न केला. कधीची घटना आहे? गेल्या आपल्या 2 तारखेला 2 एप्रिलला. मग यांना गावातून कोणी पैसे दिले का की मला मारहाण करावं माझ्यावर? पोलिसला तर अधिकार असतात ना संशयित म्हणून तुम्हाला उचलायचा. ठीक आहे, संशयित म्हणून नेलं, ठीक आहे, मी मान्य करतो, फिंगर घेतले मान्य करतो, पण मारहाण करून हा खोटा आरोप माझ्यावर टाकणारच, याचा अर्थ काय? तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे? माझा 16 वर्षाचा मुलगा आहे. 16 आहे का 17 आहे? कन्फर्म किती आहे? 16 वर्षाचा आहे. कितवीला जातो तो? तो आता 10वीला आहे. 10वीचे पेपर त्यांनी जस्ट दिलेत आता. त्याला पण मारलं? त्यालाही मारलं. काय म्हणून मारलं? तू येत काऊन नाही म्हणून सांग. आम्ही तर बोललो जाय म्हणलं. कुठं मारलं? घरी मारलं का? घरी. आणि पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनलाही मारलं असेल. आता त्या दरवाजा लावून मारतात, त्या आम्हाला का बाहेर दिसते का? मलाही दरवाजा लावून मारलं. आता काय मागणी? आता मागणी एवढीच आहे, जे याच्या मागचे खरे का गावातले आरोपी आहेत ते यांची CDR करावं. नेमाने माने यांच्या विरोधात जे बी काही तक्रार असेल, ज्या गावातून केलेली असेल किंवा आता मी जी केली हे असेल, याची CDR तपासा. मी याला सोडील, पण CDRमध्ये जर गावातले कोणी असतील तर यांनी मला स्पष्टीकरण मीडियासमोर करावं. त्यांनी तर फिंगरचे ते बोटाचे ठसे घेण्यासाठी तुमच्या मुलाला नेलं होतं. हां. तुमचा मुलगा जर त्याच्यात आरोपी असला तर मी खुद बोलत द्यायला की फाशीवर चढवायला हरकत नाही. आमचा मुलगा जर त्यात आरोपी असेल तर आम्ही काहीच बोलणार नाही. ठीक ऑफिसला आलं काय? ती डमी भेटते अरे. करता सरकारकडून पैसे भेटत नाही का यांना? तुमची यार मित्रता असेल तर तुमच्या जवळ ठेवा. यार मित्रता असेल ना तर ती तुमच्या जवळ ठेवा. आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही सामान्य माणसासंग यार मित्रता ठेवू नका, ठेवा, पण श्रीमंताला छेडू नका. अरे आज माझ्यावर झाला अन्याय. मी माझ्या हे एवढ्याशा चिमुकल्या बाळाला घेऊ ताव पळते. हे माझं दूध पितं बाळ आहे, याला घेऊन मी ताव पळते इकून तिकडं. लोकांकडून भीक मागत आहे पैशाची. काल मी पैदल आली जालन्याला, माहिती आहे का, श्री क्षेत्रात जाळीच्या देवावरनं. किती किलोमीटर आहे तुमचा जाळीचा देव? 130. पायी आलात? पायी आलोत आम्ही. लिफ्ट घेत अर्ध्या वाट्याने असे पायी. आणि ह्या हे मला न्याय मिळावा त्याच्यासाठी मी चप्पल सोडली. विचार करावा मग, आता 50 डिग्री ऊन आहे तर माझ्या जीवाचे काय हाल झाले असतील. आणि ते पण एवढ्याशा चिमुकल्या दूध पित्या बाळाला घेऊन आले मी. रात्री हिला संडासच्या हे झाल्या, रक्ताच्या संडासी. मला हे म्हणायचं आहे, तुम्ही कशाला गरीबावरची छळ करताय? कशा करता? आणि माने नेमाने ना माझी एवढीच निवेदन आहे की तुमच्यासोबत जे कोणी आहे मिळलेलं माझ्या गावातून ते तर मी तपास लावीनच, त्याच्याबद्दल मला वाद नाही, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. आणि यांची CDR तपासा, CDR करा यांची, की यांच्याबरोबर अजून कोण आहे, कोण मिळेल आहे, की आम्हाला इज्जतदार माणसाला बदनाम करायचं म्हणून. ताई, आमरण उपोषणाला बसलात, काय मागणी तुमची? काय माझी मागणी एवढीच आहे की यांनी घेण्या देण्याचा आमच्यावर अत्याचार केला. आज मान सन्मान हा पूर्ण मातीमध्ये मिळाला. आज मला असं म्हणजे कुठं जायचं म्हणलं ना तर लोक
तळपायापासून तर केसापर्यंत आमच्या पूर्ण कुटुंबाला बघतात. यांनी एवढा मोठा धब्बा लावला. आम्ही स्वप्नामध्ये पण असा विचार केला नव्हता की हे आमच्यावर असे लांबतील म्हणून. काय झालं होतं? झालं असं होतं, 2 वर्षापूर्वी चोरी झाली. त्या काळी तर आम्ही नव्हतो तिथं. 2 वर्ष किंवा 3 वर्ष काळी आपला समजा लॉकडाऊन, पहिला लॉकडाऊन सोडून दुसरा लॉकडाऊन असेल त्यावेळेला ही घटना झाली वाटते. तर ती त्या दिवशी पोलीसवाल्याने सांगली, त्याच्यामुळं आम्हाला कळालं की आमच्या गावात चोरी झाली. त्यावेळेस आम्हाला कळालं की आमच्या गावात चोरी झाली. आम्ही पण थोडंसं अचंबित झालो की बाबा आपल्या गावात झालं, आपल्याला माहिती नाही कसं काय झालं हे नेमकं. मग निवांतर त्यांनी सांगितलं की तुमच्या गावात चोरी झाली, तुमच्या ह्यांना बोलले तू 13,000, पोलीसवाल्याला कसं काय माहिती 13,000 रुपये होते त्याच्यामध्ये. पोलीसवाला गेलता का तिथे मोजायला? हां, माझ्या मालकाला बोलतात तू कट 13,000 रुपये घेतलेत. कोणाच्या सांगण्यावर नाही आहे. हां, कशामुळं आम्हाला एवढं छळता बरं? हां हां, पोलीसवाले बोलतात की ह्याच्यामध्ये तुमचा मुलगा गुन्हेगार आहे किंवा होता. तुम्ही 2 वर्ष झोपले होते का? काय केलं तुम्ही 2 वर्ष मला सांगा ना. 2 वर्ष किंवा 3 वर्ष काय केलं? आपलं चुकलं गड्या, लेकरू आहे लहान. मग तुम्ही एखादा घरी येता ना, आम्हाला कळवता ना की ताई असं असं झालं, तुमचा मुलगा असा असा होता. हे आपलं तात्पर्य झालं. आपल्याला तर गॅरंटी आपला मुलगा नव्हता म्हणून त्याच्यामध्ये. पण एखादे आपला विषय 2 जणांनी विचारला तर आपण त्याला तेच बोलत, बाबा माझा मुलगा होता तर 2 शब्द येऊन मला बोल ना. मी आहे ना इथं बसलेले की घेऊन जा त्याला बिंदास लागे. माझा मुलगा आहे ना, गुन्हा केला ना, सोडायचं नाही त्याला बिंदासमध्ये घेऊन जायचं. पण त्यांनी गुन्हा न करता तुम्ही त्याला हाणमार करता, त्याला बोलता तू कबूलच कर. एवढ्या नाबालक बाळाला तुम्ही असं करता. कधी झाली मारहाण? किती तारखेला? ही मारहाण झाली 2 तारखेला गुरुवारी. खूप म्हणजे खूप तुम्हाला पण मारहाण केली का? मला तर, मी तर बोलते चालत्या रस्त्याने जर बोलला ना तुम्ही ना तरी हरकत नाही. असं समजा चालत राहिलो ना आपण किंवा 2-3 माणसं दिसतात किंवा दिसत नाही. आता तर उन्हाळ्याचाच महिना आहे, दादा करून कोणी फिरत नाही आमच्या इथं. असं मी बोलायलाच लागले नसती नेमकी की साहेब काय घटना घडली, कशामुळं हे सगळं चाललं. माझ्यावर दाटी दमाटी टाकली आणि माझ्या तोंडावर रक्कन मारलं. हा कुठला न्याय झाला हो पोलीसवाल्याचा? एका बाईवर हात उचलता नेमानेने. हा नाही, असा अत्याचार करता बाईवर. लय मोठ्या गोष्टी करतात. बाईला असं करू, बाईला तसं करू, बाईला संरक्षण देऊ, बाईला अमकं करू, बाईला टमकं देऊ. हे असे लाफे मारून बीच सडकवर. हां, मुलगा किती वर्षाचा आहे? माझा मुलगा आता 10वीला आहे. 16 किंवा 17 वर्षाचा असेल तो. पोलिसांनी त्याला शिक्के, बोटाचे ठसे घेण्यासाठी नेलं होतं. फक्त ना तो पोलीसवाले घरी आम्हाला असे म्हणाले की फक्त त्याचे फिंगर घ्यायचे 100 म्हणून. आम्ही बोललो ठीक आहे साहेब घेऊन जा, तुमच्या कामामध्ये अडथळा नको. तो जर निघलाच आरोपी तर त्यांना मध्ये टाका. जर तो निथळ निघतोय ब्राह्मणावाने, तुम्ही कशाला त्याला मारता? तुम्ही त्याला जबरदस्ती कशाला करता? कशाला बोलता की मारा त्याला कुठा म्हणून धरून कशा करता? आम्ही जायच्या अगोदर त्याला भरपूर मारलं हो. त्याचं तोंड सुजलं होतं, पाहायच्या लायकीचं नव्हतं. असं करू नव्हतं या लोकांनी. कशा करता गेलं? 2 पैशा करता, लोकांकडून 2 पैसे मिळतात त्याच्याकरता. हां, ह्याला ह्याचे सरकारकडून पैसे येतात का की गरिबाला धरून धोपा म्हणून आणि श्रीमंताचे तळपा हे करा म्हणून? हां, कशा करता? काय नेमकं काय आहे, कशामुळं आहे? हां, आता काय मागणी आहे तुमची? माझी एवढीच मागणी आहे, माने आणि नेमाने ना सस्पेंड करा. असा पोलीसवाला गलतीने बी आला नाही पाहिजे आपल्या भारतामध्ये की जे आया बहिणीवर देण्याचा अत्याचार करत असेल. तुम्ही वरिष्ठांकडे गेले होते का पोलीसच्या? गेले होते मी, त्यांना पण पत्र दिलं. हे असं निवेदन पत्र दिलं त्यांना पण मी. SP साहेब बोलले आम्ही बघतो, काहीतरी करतो. मी बोलले ठीक आहे साहेब, तुम्ही आहेत ना. 6 तारखेला दिलं त्या. तरी मी बोलले साहेब तुम्ही आहे ना, आम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की तुम्ही सगळ्यात मोठी आहेत. तुम्ही त्यांचे पण बाप आहेत की तुम्ही सत्याची साथ देसाल आणि आम्हाला 1-2 दिवसांनी कळवसाल. पण त्यांनी तसं काहीच नाही केलं. त्यांनी मला कळवलं बी नाही आणि आम्हाला बोलवलं बी नाही. परत मी 10 तारखेला आले निवेदन घेऊन. मग आम्हाला म्हणजे ऑफिसच्या पुढेच साहेब भेटले होते, त्यांना हे निवेदन पत्र दिलं तर मी. आता तुम्ही आमरण उपोषण केलं, आता शेवटची मागणी काय असणार? शेवटची मागणी माझी एवढीच, माने आणि नेमाने ना
सस्पेंड करावा. हे असे पोलीसवाले नकोय जे गरीबाला छळताय श्रीमंताचे तळपाय धुवून.